स्टार्ट करायच्या वेळेला असे काही प्रोटोकॉल्स येतात. हे बघा ना, ब्रेक दाबून इथे स्टार्टचा बटन आहे. हे बघा, हे बघा अशा पद्धतीने गाडी स्टार्ट झाली आहे. सीटसाठी अलर्ट येतं, सीट बेल्ट लावण्याचा. हे तुमचं म्युझिक सिस्टम. अशा पद्धतीने वॉर्निंग येते स्टार्टिंगलाच गाडी स्टार्ट केल्या गेल्या. चला तर स्टार्ट करूया हिच्या कीपासून. बघू शकता हे अशा प्रकारे की येते होंडाची. नॉर्मल की आहे, होंडाची एलिवेट अशा पद्धतीचे की येते. आणि अशा पद्धतीचे स्टेअरिंग. हा आहे ऑडोमीटर. आता नवीन लॉन्च झालेली जी क्रेटा सारख्या SUVs काढण्यानं टक्कर देण्यासाठी होंडाची एलिवेट लॉन्च केली. बघू शकता अशा पद्धतीचा याचा डॅशबोर्ड आहे. फुल्ली ऑटोमॅटिक गाडी आहे ही पण. आपण ज्या आता मॉडेलचा रिव्ह्यू करतो ही ऑटोमॅटिक आहे. 4ही पॉवर विंडो. लॉकचं बटन आहे इथे. मिरर ॲडजस्ट करण्यासाठी सुद्धा एक बटन दिला गेला आहे. आणि ते बघू शकता स्टेअरिंगच्या बाजूला स्टार्ट बटन दिला गेला आहे. हे बघा, बटनने स्टार्ट होते गाडी, की स्टार्ट नाही. अशा प्रकारे स्टेअरिंग आहे. स्टेअरिंगमध्ये असे कंट्रोल्स दिले गेले आहेत. व्हॉल्यूम वाढवण्यासाठी, चॅनल चेंज करण्यासाठी वगैरे, कॉल पिक करण्यासाठी, रिसीव करण्यासाठी. अशा पद्धतीचा लोक आहे गाडीचा. हा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अशा प्रकारे इन्फोटेनमेंट दिला गेला आहे. हे ACचे इव्हेंट्स. अशा पद्धतीचे इव्हेंट्स आहेत ACचे. आणि इथे अशा पद्धतीने ACचे कंट्रोल दिले गेले आहेत. हे बघा ऑटोमॅटिक गाडी आहे. अशा पद्धतीचे कंट्रोल्स आहेत ऑटोमॅटिकचा. हँड ब्रेक. असा लुक आहे ओव्हरऑल गाडीचा आतून. होंडा एलिवेट आहे ही. सिटिंग अरेंजमेंट अशा पद्धतीची आहे. आता आपण थोडा साऊंडची क्वालिटी चेक करूया गाडीची. तेव्हा अशा पद्धतीने ओके चालू आहे. आणि FM लावून बघूया आपण. बघू शकता हे बघा FM लावला आता. अशा पद्धतीचा आवाज आहे साऊंडचा क्वालिटी. अशा पद्धतीचा काही साऊंड होता, बघितला असाल तुम्ही. साऊंड क्वालिटी आवडली असेल तर कमेंट नक्की करा. अशा पद्धतीने ओव्हरऑल लुक आहे. आणि सनरूफ पण दिला गेला आहे गाडीला. हे बघा
पुन्हा एकदा दाखवतो सनरूफ तुम्हाला, नीट दिसला नसेल कदाचित. हे बघू शकता ते असं आहे, अशा पद्धतीचे सनरूफ आहे. इथे बटन्स दिले गेले आहेत सनरूफचे, पुश ऑन टिल ओपन अँड क्लोजचा. बघू शकता अशा पद्धतीने आहे. अशी टोटल गाडी येते पूर्ण 5 सीटरमध्ये. होंडा 11 बघू शकता, असा पूर्ण लुक आहे. सो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.